पंढरपूर शहरातील क्रांती चौक आणि नगरपालिकेच्या दवाखाना परिसरात अतिक्रमण हटवा पथकाने कारवाई केली. या कारवाईनंतर स्थानिक दुकानदारांनी नाराजी व्यक्त केली असून वाहतुकीला कोणताही अडथळा नसताना ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी कारवाई झालेल्या दुकानदाराने नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या ते पाहूया. नगरपालिकेनं आमच्या व्यापारी लोकांवर खूप मोठा अन्याय करत सदरचं जिथं रहदारीचं काही अडचण नसताना सदर अतिक्रमण त्यांनी चालू केलेलं. आज हातावरची पोट आमची वारीवरची पोट आहेत, तरी त्यांना आम्ही बोलवून विनंती करून सुद्धा त्यांनी आज अतिक्रमणाचा हातोडा आमच्या इथं आमच्या दुकानावर चालवलेला आहे. एक मला त्यांना बोलायचं आहे शासनाला, नगरपालिकेला, त्यांच्या अधिकाऱ्यांना की जिथं खरोखरच अतिक्रमण काढण्याची गरज आहे, वर्दळीचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी त्यांनी अतिक्रमण न काढता जिथं अतिक्रमण काढायची गेले 40 वर्षात एकदाही गरज भासलेली आहे तिथं त्यांनी पहिल्यांदा अतिक्रमण चालू केलेलं आहे. आज तुम्ही बघितलं शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे, तिथं अक्षरशः आता गरज आहे अतिक्रमण काढाय. तिथं न करता इथं आउटसाईडला जिथं वर्दळीचा रस्ता नाही, तिथं वाहतूक नाही, या ठिकाणी येऊन आमच्यावर आज नगरपालिकेनं खूप मोठं लुस्कान केलेला, अन्याय केलेला आहे. अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार विनंती करून की बाबा आमचे दुकानं कुठं आहेत, रस्त्यापासून 3 फूट आत अक्षर आमच्या दुकानाच्या पुढे बदबती आहे 4 फुटाची बदबती असताना सुद्धा आणि रस्त्यापासून 3 फूट दुकानं असताना रहदारी कसल्याही प्रकारची अडचण नसताना तरी अतिक्रमण आमच्या इथं काढल्यात. याकरता आम्ही शासनाला व नगरपालिकेच्या कर्मचारी जाहीर निषेध करतो. आज मी जमीर इसाक देवळे, जुन्या सरकारी दवाखान्यापाशी आमची दुकानं आहेत. आमची दुकानं असताना मोठा नाला आहे, त्या नाल्याच्या माग आहे आणि समजा जरी दुकानं काढली तर त्या जागेचा कुणालाही काही उपयोग नाहीये. तरी पण जाणून बुजून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे. पंढरपूर शहरात मेन रोड भरपूर दुकानं आहेत, भरपूर त्यांचं अतिक्रमण आहे. तिथं काय न कारवाई करता आमच्यासारख्या गरीबावर कारवाई करायला लागल्यात. आमची दुकानं मोडलेत, घरं तुटलेत, सगळं झाले. काय करावं काय कळत नाही, कोण आम्हाला न्याय देत नाहीये. कसं काय वारी भरपूर भरणार आहे का? वारी भरपूर भरणार आहे ते मान्य आहे आम्हाला, पण आमचं अतिक्रमण म्हणजे तुम्ही येऊन बघा, आधी सगळ्यांनी बघावं की आम्ही बाहेर आहे, म्हणजे बदबदीच्या मागे दुकान आहेत आमची. असं काय प्रॉब्लेम म्हणून असं काहीच नाही की जनतेसाठी. उलट आमची दुकानं काढली गेली तर त्या नाल्यामध्ये वारकरी इतक्या प्रमाणात पडतील आणि बुडून मरतील त्या पाण्यात, अशी परिस्थिती. तरी पण आमच्यावर अन्याय व्हायला लागलाय, कोण सुद्धा आमची दखल घेत नाहीये. कोण नेते, राजकीय नेते कोण आला? कोण येत नाही. नगरसेवक नाही, इथले आहेत नगरसेवक वगैरे आहेत, पण त्यांचं ते ऐकत नाहीत. अडवलं, त्यांनी खूप प्रयत्न केले, सगळं सांगितलं, पण त्यांची खूप दखल कोण घेई नाही. त्यांनी शेवट आमचे दुकानं काढायलाच लावले. प्रशासनाच्या वतीने काय सांगण्यात अगोदर काय नाही काय बोलले नाही. फक्त एक वेळेस म्हणले होते काढून घ्या, पण आम्ही त्यांना पूर्व सूचना दिली होती की असं आहे, आम्ही बाबा रोडच्या पलीकडे आहे, बदबदीच्या मागं आहे. तर आधी ते म्हणले होते ठीक आहे, मग आहे तर बघूया आपण. पण नंतर आले आणि डायरेक्ट सगळी दुकानं मोडायला चालू केली, कारवाई 20 फूट 15 फूट अतिक्रमण केल्यानंतर भाविकांनी जायचं कसं? अहो, तिथं जरी दुकान आमची काढली तरी तिथं काय उपयोगच नाहीये. पुढे नाला आहे मोठा, ते अतिक्रमण जरी काढले तरी त्या जागेचा उपयोग काहीच होणार नाहीये. पंढरपुरात आमच्या ठिकाणी आमच्यावर खूप वारीसमोर अन्याय झालेला आहे. येथे बरेचसे ठिकाणचे अतिक्रमण अजून तसे शिल्लक आहे, पण जाणीवपूर्वक आमच्यावरच अन्याय झालेला आहे. तरी या प्रसादाचा आम्ही जाहीर निषेध करतो. आमच्या वारी तोंडावर आता खूप माल भरलेला आहे. आम्ही समोर बघू शकता की ते आमचे नुकसान झालेले आहे, कारण जाणीवपूर्वक आमच्यावरच टार्गेट केले जात आहे सारखे. टार्गेट मुळात तुम्ही म्हणताय पंढरपूर शहरात प्रशासनाच्या वतीने सर्वकडे कारवाई सुरू आहे. सर्व कारवाई चालू आहे, पण पूर्णपणे कारवाई चालू नाहीये. समोरचेच फुटपाथ जसं की तुम्ही बघू शकता, आम्ही सांगितल्याप्रमाणे पुढचे काढून घेतले होते सगळे, पण अजून येऊन जाणीवपूर्वक हा नाहक त्रास आम्हाला दिला जात आहे वेळोवेळी. 2005 नंतर आता प्रथमच एवढी मोठी कारवाई याच्या आधी ही प्रथमच कारवाई पंढरपूर नगर परिषदेकडून होत आहे. दगडफेक चालते का? नाही, नॉट रिचेबलच आहेत ते, तर काय बोलतच नाहीत. फोन वगैरे केलता का? नाही केलं ते नॉट रिचेबलच आहेत, काय बोलायलाच तयार नाहीयेत. मी वसीम नसीर तांबोळी, राहणार क्रांती चौक, कोळी गल्ली, नगरपालिका दवाखान्यासमोर.
इथे आमचे 40 वर्ष झाली दुकानं आहेत. आम्ही हातावरचं पोट आहे आमचं. आणि इथं काय झालं आहे, इथं सुद्धा थोडंफार राजकारण झालेलं आहे. इथं काय झालं आहे, आमची दुकानं बदबदीच्या आतमध्ये आहेत आणि इथून बदबद गेली मोठा नाला आहे, तरी इथून अतिक्रमण म्हणून हे दुकानं काढण्यात आले आहेत. का तर हे जे साहेब लोक आहेत ते काय म्हणतात की तुमची दुकानं अतिक्रमण मध्ये आहेत म्हणून. त्याच्यामुळे काय होतंय, जरी हे काढली अतिक्रमण तर हे गटार ओढी पडणार आहे, त्यात वारकरी वगैरे पडणार आहेत, जीवितहानी होणार आहे लोकांची. इथल्या नगरसेवकांनी प्रयत्न केले आहेत, विक्रमभैया सिरसट आणि लक्ष्मणभाऊ पापरकर यांनी खूप प्रयत्न केले आहेत ही अतिक्रमण न काढता यावे म्हणून, पण ह्याच्यावर बाकी कुणी दखल घेतली नाही. कुठल्या साहेबांनी त्यांचं ऐकलं नाही. खूप प्रयत्न केले त्यांनी. याचा आम्ही निषेध करतो सर्व दुकानदार.